एक होता लाकूड तोड्या. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडून आपल्या घराचा उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी तो नदीकाठी झाड तोडत होता. तोडताना त्याची कुऱ्हाड घसरून पाण्यात पडली. तो बिचारा खूप दुःखी झाला. त्याला विचार आला, आता कुऱ्हाडच नाही तर मी लाकूड कसं तोडणार? मग माझ्या घरी काय खाऊ घालणार? तेवढ्यात नदीतून देवी प्रकट झाली. देवीनं त्याला विचारलं, लाकूड तोड्या, का रे रडतोस? तो म्हणाला, माझी कुऱ्हाड काण्यात पडली आहे, आता माझं काम कसं होणार? देवीनं पाण्यातून एक लोखंडी कुऱ्हाड काढून विचारलं, ही तुझी कुऱ्हाड आहे का? तो म्हणाला, हो देवी, हीच माझी आहे. पण देवीनं त्याची खरी कसोटी घ्यायचं ठरवलं. तिनं आणखी एक चांदीची कुऱ्हाड आणि नंतर एक सोन्याची कुऱ्हाड दाखवली व विचारलं, ही तुझी आहे का? लाकूड तोड्या प्रामाणिक होता. तो म्हणाला, नाही देवी, ही माझी नाही. माझी तर साधी लोखंडाची कुऱ्हाड आहे. त्याच्या प्रामाणिकपणानं देवी खुश झाली. देवीनं त्याला फक्त त्याची